आणि आता बातमी भाजपच्या छत्तीसगड पॅटर्न संदर्भात। मराठवाडा जिंकण्यासाठी भाजप आता छत्तीसगडचा पॅटर्न राबवणार आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये यंदा छत्तीसगड पॅटर्नने प्रचार आणि संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे। छत्तीसगडमधील भाजपच्या 26 नेत्यांची फौज शनिवारी संभाजीनगरात दाखल झाली। या 26 नेत्यांवर आता मराठवाड्यातील भाजपची स्थिती भक्कम करण्याची जबाबदारी असणार आहे। आगामी निवडणुकीसंदर्भात मराठवाड्यातील भाजप आणि छत्तीसगडमधील भाजप नेत्यांची काल एक बैठक पार पडली। तर छत्तीसगड पॅटर्नच का याबाबत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकसभा निवडणुकीत 11 पैकी भाजपचे 10 खासदार निवडून आले। छत्तीसगडमध्ये संघटन बळकट केल्यामुळे 2 निवडणुकांमध्ये छत्तीसगडमध्ये भरीव यश भाजपला मिळाले। गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत 90 पैकी 54 जागांवर यश मिळवत सत्ता भाजपने छत्तीसगडमध्ये मिळवली। थेट तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन भाजप नेत्यांनी तेथील केडर मजबूत केलं होतं। या संघटनाच्या कामात संघाशी संबंधित बहुतांश भाजप नेत्यांचा समावेश होता। तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवला जाणार आहे। बातमी नागपूरमध्ये झालेल्या इमर्जन्सी लँडिंगची। जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आला होता, त्यामुळे विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। त्यामुळे काही काळ विमानतळावर एकच खळबळ माजली होती। मात्र तपासांती बॉम्बची धमकी अफवा असल्याचं उघड झालं। मात्र या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र मुंबईला जायला उशीर झाला।